मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच मेळावा होतोय। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढची भूमिका आज ठरवली जाणार आहे। मनसैनिकांना राज ठाकरे काय नेमका राजमंत्र देणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनसैनिकांना प्रचंड उत्सुकता आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमा झाले आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय सकाळी राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी नव्या संकल्पाची गुढी उभारली आणि त्यानंतर आता संध्याकाळी शिवाजी पार्कवर मनसैनिकांना राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून पक्षाची आगामी भूमिका काय असेल याबाबत कानमंत्र देणार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी शिवाजी पार्कवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला। अनेक मुद्दे आहेत राज्यात, ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडतायत या सगळ्या प्रकरणामध्ये खरात नावाच्या एका भोंदू बाबाला अटक झाली आहे। कारण राज ठाकरे हे महाराष्ट्र हिताचा मुद्दा मांडत असतात आपल्या भाषणामधून। ते कोणताही पक्ष किंवा विरोधात आहे म्हणून कुणावर आरोप करायचा, विरोधकांचं कौतुक सुद्धा ते करताना पाहायला मिळतात। काय सांगशील या सगळ्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचले मनसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची आणि एकंदरीत सर्वांचीच नेमकं राज ठाकरे काय बोलणार? नक्कीच, खरं तर कोणत्याही मोठ्या निवडणुका दृष्टीपथात नसतानाची ही सभा आहे, हा गुढीपाडवा मेळावा आहे। मात्र एक प्रकर्षाने आपल्याला लक्षात आणून द्यावं लागेल ते म्हणजे हा गुढीपाडवा मेळावा अशा वेळी ठेवण्यात आलेला आहे की ज्या वेळेस राज ठाकरेंनी महाराष्ट्र नेक्स्ट नावाचा एक उपक्रम ते समोर आणतायत। विशेषतः महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी असणारा हा उपक्रम आहे। या तरुणांसाठीच्या उपक्रमानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तरुणांसकट कशी पुढे जाणार आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्राचं पुढचं भविष्य इथून पुढे मनसेसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इथून पुढे आपल्याला मोठ्या संख्येने तरुणांची फळी ही सुद्धा बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण जिथे व्यासपीठावर आहोत, मनसेचे अनेक नेते उपस्थित आहेत। नितीन सरदेसाई सध्या आपल्यासोबत आहेत। नितीनजी, सकाळी आम्ही राज ठाकरेंच्या पेजवर, ट्विटर हँडलवर मनसेच्या एक प्रोमो बघितला, एक टीजर बघितला, महाराष्ट्र नेक्स्ट काय सुचवायचंय आणि आजच्या गुढीपाडवा मेळाव्याचा गाभा सुद्धा हाच असणार आहे का? सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि सकाळच्या तुम्ही प्रोमोबद्दल जर म्हणत असाल तर जितकी उत्सुकता तुम्हाला आता लागलेली आहे की नक्की राजसाहेब आजच्या मेळाव्यामध्ये त्याबद्दल काय बोलणार आहे त्याची अधिक माहिती आपल्याला आजच्या सभेमध्येच मिळू शकेल। पण अर्थातच महाराष्ट्राचं त्यांचं जे विजन आहे त्याच्याशी संबंधित ती गोष्ट आहे। नक्कीच, तरुणांचा सहभाग आपण मनसेमध्ये वाढताना बघायला मिळतोय। म्हणजे अर्थातच राज ठाकरेंचे जे आपण म्हणूयात की त्यांचे जे साथीदार तुम्ही सगळे आहात किंवा त्यांचे जे फॅन फॉलोईंग आहे ती सुद्धा तरुणांची मोठ्या संख्येने आहे। इथून पुढे सदस्य नोंदणी असेल किंवा कोणत्याही निवडणुका नाही आहेत सध्याच्या घडीला, मात्र तरीसुद्धा मनसेला जर पक्षाला संघटनात्मकरित्या वाढायचं असेल तर तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त आकर्षित करावा लागणार आहे का? सुरुवातीपासूनच तुम्ही जर बघितलं असेल तर स्थापनेपासूनच मनसेमध्ये तरुणांची संख्या मोठी राहिलेली आहे आणि सातत्याने विविध महाराष्ट्रातल्या भागामध्ये आपण म्हणतो जे पक्षप्रवेश होत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने तरुण आपल्याला अधिक दिसतात। त्यामुळे मनसे हा तरुणांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो आणि ती अव्याहत आजही तरुणांची ओढ, राजसाहेबांचं व्यक्तित्व असेल, त्यांची भाषणं असतील किंवा त्यांचे विचार असतील, यामुळे तरुण पिढी ही महाराष्ट्रातली मनसेकडे नेहमीच आकर्षित होत राहिलेली आणि यापुढेही होत राहील। नक्कीच, त्याच्यामुळे महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा अशा पद्धतीचं विजन आपल्याला इकडे सुद्धा बघायला मिळतं। आजूबाजूला सुद्धा त्याच पद्धतीचं एक आपण म्हणूयात की संपूर्णतः तशाच पद्धतीचे फलक हे सुद्धा लावण्यात येत आहेत। त्याच्यामुळे आजच्या ह्या मेळाव्यातून तरुणांसाठीचा नेमका कोणता संदेश, तरुणांचा वाढता सहभाग मनसेमधला, त्यासाठीचा वेगळा कोणता कार्यक्रम राज ठाकरे देत आहेत याकडे आपलं लक्ष आहे। अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।